मित्रांनो, आज आहे 20 जून 2026 आणि अवघे काही तास शिल्लक आहे. दिनांक 21 जून 2026 रोजी भव्य आणि दिव्य हिंद केसरी मानाचं मैदान या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये शहराच्या अगदी जवळ बांगशी माता गडाच्या पायथ्याशी शरणापूर फाट्यावरती हे मैदान संपन्न होतं आहे. आणि या मैदानाची उत्सुकता अखंड महाराष्ट्राला लागलेली, कारण प्रथम आयोजित हिंद केसरी मानाचं मैदान आणि ते पण एक रेकॉर्ड ब्रेक मैदान या ठिकाणी होणार आहे. जसं की जवळपास 900+ गाड्या आतापर्यंत नोंद झालेल्या आहे आणि एक दिमागदार सोहळा, दिमागदार मैदान असं या ठिकाणी संपन्न होणार आहे. आता या फाट्या जर बघितल्या ना, तर जवळपास फाट्या या 8 दिवसापूर्वीच तयार करण्यात आलेल्या होत्या, पण कुठेतरी आयोजक मंडळींकडून, जसं या प्रमुख जे आहे आयोजक सर्जेराव भाऊ चव्हाण यांच्याकडून या ठिकाणी कुठल्याच नंदीला, महाराष्ट्रभरातून येणाऱ्या नंदीला त्रास झाला नाही पाहिजे या अनुषंगाने या फाट्यांचं सगळं काही व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी फाटी तयार करण्यात येते. जसं आज शेवटचा दिवस असताना देखील JCBच्या सहाय्याने ज्या ठिकाणी टेकड आहे, ज्या ठिकाणी कडक आहे फाटी, त्या ठिकाणी ती परत उकरून तिला लेवल करण्यात येतं आहे आणि आता रोलर पण सुरू होतं आहे. म्हणजे आज दिवसभर या फाट्यांवरती रोलर चालत, रोलर पण तुम्हाला दाखवतो. स्वतः सर्जेराव भाऊ चव्हाण या ठिकाणी दखल घेत आहे आणि बऱ्याच लोकांच्या चुकीच्या कमेंट होता की का बा त्या माणसाची वावा करायची. तर त्याचं कारण आहे ना, हेच आहे की अजून मैदानात कोणीच नाही, पण तो एकटा माणूस या ठिकाणी उपस्थित आहे आणि बैलगाडा मालकांसाठी कुठंतरी झटतो आहे. स्वतःचा फायदा नाही, स्वतःच्या खिशातले आतापर्यंत 2 लाख रुपये खर्च करून तो माणूस या ठिकाणी झटतो आहे, तर केवळ नंदीच्या आशीर्वादासाठी झटतो आहे. त्याच्यामुळं चुकीच्या कमेंट करू नका, पॉझिटिव्ह विचार करा, चांगल्या कमेंट करून प्रोत्साहित करा आणि उत्साह तयार करा. कुठलाही आयोजक असू द्या, त्याला चांगलं म्हणा, वाईट म्हणू नका, कारण की आयोजन करताना काय त्रास होतो हा फक्त आयोजकाला माहिती राहतो. त्याच्यामुळं ज्या पद्धतीने सध्या तरी, आणि आजूबाजूला बघता तुम्ही बॅरिकेड, जवळपास 800 फूट बॅरिकेड आहे. इकडं स्टेज दाखवतो तुम्हाला, स्टेज आणि गॅलरी दोन्ही साईडने. प्रथम वर्ष आहे तरी देखील एक मोठं आयोजन नियोजन होताना आपल्याला दिसतंय. आता रोलर पण आला बघा. आता दिवसभर या ठिकाणी या फाट्यांवरती रोलर फिरणार, कारण की जे मुरमाचे जे खडे आहे बारीक बारीक, त्याच्यावरती टँकरने काल परवापासून पाणी मारणं चालू आहे. म्हणजे सत्यता जर जाणून घ्यायची ना, तर हे बघा, हे टँकर आहे आणि टँकरच्या माध्यमातून 3 दिवसापासून चालल्या फाट्यांवरती, कारण की वाट बघितली आम्ही पावसाची, की पाऊस जर आला तर पाणी मारायचं काम पडणार नाही आणि शेवटच्या दिवशी रोलर फिरवू, म्हणजे आजच्या तारखेला. पण पाऊस पडलाच नाही. वरुण राजा पण कुठंतरी हे मैदान चांगलं झालं पाहिजे यासाठी वरुण राजा देखील शांत आहे आणि म्हणूनच 3 दिवसापासून आता टँकरने पाणी मारत आहे. पाणी मारून या ठिकाणी रोलर फिरवून फाट्या कुठेतरी तयार करण्यात येतील. जे खडे आहे मुरमाचे, हे सगळे खडे या ठिकाणी चुरा होतील. कुठलाच हा दगड आपल्याला या मैदानामध्ये फाटीवरती दिसणार नाही. आणि आतापर्यंत शेकडो गाड्या या फाटीवरती एक फेरा म्हणून पळालेल्या आहे फाटी तयार झाल्यापासून. आणि फाटी फक्त आखली म्हणजे फक्त तास पाडले तरी देखील इतक्या गाड्या पळाल्या. आता विचार करा, पहिलंच मैदान आणि रेकॉर्ड ब्रेक गाड्यांची नोंद.